नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथे। या ठिकाणी अरुण शिंदे यांच्या फार्मला आज आपण भेट देतोय। यापूर्वी देखील आपण यांच्या फार्मविषयी माहिती घेतली होती। त्यावेळेला आपण फायटर कोंबड्याविषयी विशेष माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली होती आणि आज आपण त्यांच्याकडे असलेल्या बदक फार्मविषयी जाणून घेणार आहोत। शेतकरी म्हटलं की जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी गोष्टी करतच असतो, परंतु बदक पालन हा विशेष प्रयोग अरुण शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यातून त्यांना वार्षिक लाखो रुपयांचा नफा होताना आपल्याला दिसतोय। या ठिकाणी आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या बदक पालनाविषयी, याची सुरुवात कशी झाली, यामध्ये हे सर्व करत असताना त्यांना काय संघर्ष करावा लागलाय, वेगळ्या अशा काही समस्यांना सामोरं जावं लागलंय का, आणि या पालनाविषयी विशेष माहिती त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत। पाहूयात हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी अरुण शिंदे। आपण आज प्रो शक्ती ॲग्रो फार्म कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे आहात आणि आज हे माझ्या मागे तुम्ही पक्षी जे पाहत आहात ते राजहंस जातीचे पक्षी आहेत, ज्याला आपण इंडियन गीज म्हणतो। हे पक्षी बदकांमधलीच एक व्हरायटी आहे आणि याचा उत्पन्नाचा आपण याचा उपयोग करतो, उत्पन्नासाठी याचा उपयोग करतो। तर राजहंस पक्षी आपण आपल्या इथे थोड्या प्रमाणात पाळू शकतो, जसे 10-20 वगैरे नगाप्रमाणे। हे पक्षी वर्षातून 2 ते 3 वेळा अंडी देतात आणि स्वतःच पिल्लं काढतात। आकाराने पक्षी हे जवळपास 4 ते 5 किलोचे असतात। या पक्ष्यांना आपण किरकोळ घरगुती खाद्य वापरून पाळू शकतो, याच्यासाठी वेगळं लसीकरण किंवा खाद्याची गरज नाही। या पक्ष्यांना वर्षातून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये 2 वेळा अंडी घालतात आणि स्वतः उगवून पिल्लं काढतात। या पक्ष्यांची किंमत 4 ते 5 हजार रुपये हे मोठ्या पक्ष्यांची किंमत असते आणि लहान पक्षी जो 1 महिन्यापासून 3 महिन्याचा असतो हे 2 ते 3 हजारापर्यंत त्याची विक्री होते। त्यामुळे शेतीबरोबर हा जोड व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून आपण याला पाळू शकतो आणि एक चांगला उत्पन्नाचा सोर्स कमवू शकतो। खाद्याचं व्यवस्थापन कसं असतं, किती वेळा दिलं जातं? याला आपण 2 वेळा दिवसातून खाद्य देतो। आपल्याकडे मका, गहू, तांदूळ, बाजरी वगैरे जे खाद्य असतं ते याला आपण देतो। जर बदकांचा विचार केला तर याला आपण हायड्रोपोनिक सिस्टीमने जो चारा बनवतो तो चारा आणि आजोलाही आपण आपल्या इकडे वापरतो, तर त्याच्यामुळे आपलं खाद्य खर्च कमी होतो आणि यांचं जे खाद्याचंही नियोजन चांगल्या प्रकारे होतं। या पक्षी पालनाकडे का वळत, कोणाचं मार्गदर्शन मिळालं, काय नेमकं घडलं याच्याकडे वळलं? सुरुवातीला म्हणजे आपल्याला एक्झॉटिक बर्ड्स मध्ये आवड होती, जसे की पोपट वगैरे असतात, त्याबद्दल माहिती मिळवता एक दिवशी आपण CPDO बेंगलोर येथे व्हिजिट केली। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी ह्या सर्व गोष्टी तिथे दाखवल्या आणि तिथून आपण ह्या गोष्टीला सुरुवात केली। ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून लोक करत आहेत, परंतु जो सागरी किनारपट्टा आहे तिथेच थोड्या प्रमाणात बदक पालन हा विषय लोकांना अवगत होता। पण त्यानंतर आपण थोडेसे विचार बदलले आणि आपल्या इकडे ट्रायल बेसिसवरती सुरुवात केली आणि लोकांचा चांगला प्रतिसाद बघून आज आपण इथपर्यंत हे वाढवलेलं आहे। किती रुपयावर सुरू केलं? आपण सुरुवातीला फक्त 1000 रुपयाची पिल्लं आणली होती सगळ्या बदकांची आणि त्याच्यापासून सुरुवात केली। आज जवळपास बदकांच्या व्हरायटी मधला 1 लाख रुपये ते 1.5 लाख रुपयांचे टोटल पक्षी आपल्याकडे आहेत। आता कोणत्या व्हरायटी आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत? आता टोटली आपण बदक पालनामध्ये जर विचार केला तर अंड्यासाठी वेगळी जात आणि मांसासाठी वेगळा जात पाळला जातो। मांसाचा विचार केला तर व्हाईट पेकिंग जात ही सगळ्यात चांगली जात आहे आणि अंड्यासाठी खाकी कॅम्बल आणि इंडियन रनर ह्या 2 जाती पाळतो। त्याबरोबरच आपण केरळमध्ये पाळली जाणारी मस्कवी ही एक नॅचरल पद्धतीने अंडी उबवणारी कोंबड्याची बदकाची जात आहे, तेही आपण इथे सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यापासून आपण पुढे बदक पालन कंटिन्यू करणार आहोत। मार्केटिंग कसं करताय, कुठे विकले जातं? मार्केटिंग आपल्या सोलापूर पासून हैदराबाद जवळ आहे आणि त्यामुळं आपण थोडंसं यात लक्ष घातलेलं आहे। हैदराबाद मधील बाजारपेठांमध्ये बदकांना चांगली मागणी आहे, तसंच मुंबई, जवळपास आंध्र प्रदेश येथेही याची चांगली मागणी आहे। जर आपण चांगल्या पद्धतीने याचं मार्केटिंग केलं तर बदक पालन कोठेही होऊ शकतं। किती लाखात उलाढाल होत असेल? बदक पालनात विचार केला तर आपण एक 3 महिन्याचा टप्पा असतो, ज्याच्यामध्ये 1 दिवसाच्या बदकापासून माल जाईपर्यंतचा हा पूर्ण वेळ असतो। याच्यामध्ये आपण 100 बदकाकाठी जवळपास 30 ते 35 हजार रुपयाचा उलाढाल करतो। मग बदकांची संख्या जशी वाढेल तशी इन्कमचा टप्पाही वाढत जातो। लसीकरण कसं असतं? लसीकरण कोंबड्यासारखंच असतं। पिल्लांना जिथून आपण घेतो म्हणजे हॅचरीतून घेतो तिथे 1 दिवसाचं वॅक्सिनेशन केलं जातं मरेक्सचं आणि त्यानंतर लसोटा, गमोरा आणि डबल डोस लसोटा अशी लस असतात, ज्या आपण 7, 14 आणि 21व्या दिवशी देतो। पहिल्या 2 डोशी असतात ते पक्ष्यांच्या डोळ्यातून दिले जातात, त्यानंतरचे जे असतं ते पाण्यातून दिलं जातं आणि त्यानंतर जो असतो त्या डिवॉर्मिंग किंवा निर्जंतुकीकरण
किंवा बऱ्याच गोष्टी असतात, जसं विटॅमिन्स वगैरे आपण पक्ष्यांना पाण्यातून देतो. किमती कशा असते त्या काय? किमती पक्ष्यांच्या जाती बघून असतात. जर सरकारी हॅचरीतून तुम्ही पिल्लं घेतली तर पिल्लं 5 ते 7 रुपये कमी रेटने वाचतात, आणि तेच पक्षी जर तुम्ही खासगीतून घेतलात ते महाग असतात.